तर या काळामध्ये रमेश आप्पा कराड यांनी काय कामं केलेली आहेत लोकांसाठी, इथल्या ग्रामीणसाठी खास करून? हां, ग्रामीणसाठी रस्ते आहेत. तुम्ही चिकुर्डा गावात राहताय. चिकुर्डा गावाच्या पुढे सामान गाव आहे. हो. आणि आता सामान गावाच्या रस्त्यानं आता मी पण आलेलो आहे. तर या रस्त्याची दुरावस्था रमेश आप्पांना दिसत हो, तुम्ही एकदम बरोबर प्रश्न विचारलात. आहे का? दोन्ही गटासाठी माझा प्रश्न आहे, दोघांसाठी, की आता मी 2 दिवस झालं या ग्रामीण भागामध्ये दौऱ्यावर आहे. तर लोकांनी सांगितलं की रस्त्याचा प्रश्न तर त्यांनी मांडलाच, पण खास करून शेतकऱ्यांसाठी रानडुकरांचा त्रास आणि हरणांच्या कळपाच्या त्रासाबद्दल बोललं गेलंय. आता आजी आमदार असतील किंवा माजी आमदार असतील, यांच्या काळात तो प्रश्न सुटलेला नाही किंवा लोक बोलले नसते. मग याबद्दल सगळे तुम्हाला काय वाटतंय? मी नंतर सर नाही जरूर आजी असतील, माझी असतील, नाहीतर कोणी असतील, ह्याच्यावर जरूर सगळ्यांनी वन विचार खातं डॉलर काय वाढतोय? नाही डॉलर का वाढतोय मला आज वाटतं का डॉलर? नाही आपण पाहू शकतो की हा दीर्घ चर्चेचा मुद्दा आहे. म्हणजे या ठिकाणी आर्थिक 2015 नरेंद्रजी मोदी या ठिकाणी भारतामध्ये पंतप्रधान आहेत. 10 वर्ष झालेले आहेत. प्रत्येकाच्या हातात आतापर्यंत शेतकऱ्याला, शेतमजुराला या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला नाही, उद्योगधंदे वाढलेले नाहीत. ग्रामीण भाग हा पण सर काय वाटतंय, मागं प्रचारामध्ये अनेक टोलेबाजी झाली, त्याच्यामध्ये महत्वाची काही टोलेबाजी तुम्हाला आठवते का? काय रमेश आप्पा कराडांनी पण काही विधानं केलेली आहेत? अतिशय शर्मनाक आणि माझ्या ग्रामीण मतदारसंघातील प्रत्येक मतदाराचा, त्याच्या मताचा तो अपमान करण्यासारखं एक वक्तव्य माझ्या ग्रामीणमधले आजचे 15 दिवसातले आमदार माननीय श्री रमेश आप्पाजी कराड साहेब यांनी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये माझ्या ग्रामीण मतदारसंघाला पाकिस्तानसोबत तुलना केलेली आहे. पाकिस्तान म्हणून संबोधलं. म्हणजे आम्ही पाकिस्तानमध्ये आहोत. ग्रामीण मतदारसंघातून निवडून येणं म्हणजे पाकिस्तान म्हणजे भारताचा झेंडा लावण्यासारखं, अशा पद्धतीचं अतिशय शर्मनाक वक्तव्य त्यांनी केलं. आम्ही त्या काळातही त्याचा निषेध केला आणि आजही निषेध करतो. काय वाटतंय, ग्रामीणला पाकिस्तान संबोधणं तुम्हाला योग्य वाटतं का? नाही, हे योग्य नाही. पण नोटाच्या विरोधात निवडून आलेला हा काँग्रेसचा आमदार, त्याला काय वाटलं माहिती आहे का, की मी निवडून आलो आणि सगळी जनता माझ्याच पाठीमागं आहे आणि आत्ताच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. ह्या निवडणुकात काँग्रेसनं काहीतरी मोठं काम केलं, काहीतरी विकास केला आहे, ह्याच्यावर नाहीच आल्या. थोडंसं आमच्यामध्ये तिथं अंतर्गत मतभेद आमच्या काही निष्ठावंतांना डावलल्यामुळं थोडंसं महानगरपालिकेमध्ये आम्हाला पराभवही करावा लागला. तरी आमचे 22 नगरसेवक निवडून आलेले आहेत. आणि आता हे आमच्या मित्रांनी सांगितलं की पाकिस्तान संबोधलं. अहो, ॲक्च्युअल परिस्थिती तशीच होती की परिस्थिती कशी की ह्या चिकुर्डा गावचं वैयक्तिक सांगतो की मी भारतीय जनता पार्टीचं 1996 पासून काम करतोय आणि पोलिंग बूथवर बसण्यासाठी मी एकटाच राहायचो. कुठलीही निवडणूक, लोकसभा असो, विधानसभा असो किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती असो, एवढी दहशत. जर एखादा कार्यकर्ता माझ्याबरोबर जर बूथवर बसायला आला तर तुझा ऊस जायचा नाही का, असं त्याला दमदाटी व्हायची. तुम्ही म्हणलात की लातूर महानगरपालिका एवढी दमदाटी म्हणजे पाकिस्तान सारखंच ह्याने ह्या मतदारसंघामध्ये आपण लातूर महानगरपालिकेचा जो विजय आहे तो यांनी यांच्या यशामुळे हे विधान केलंय. तर याला जोडून माझा प्रश्न आहे की जो पक्ष तुमच्या मधल्या निष्ठावंतांना न्याय देऊ शकत नाही तो जनतेला काय हा महत्वाचे हे प्रश्न विचारलात की निष्ठावंत नाराज आहेत. हे आमचे निष्ठावंत काही नाराज होते, पण जे काही निष्ठावंत म्हणतात ते असे काही निष्ठावंत 1-2 जर सोडले तर बाकीचे थोडेसे त्यांच्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होणं म्हणजे स्वतःसाठी काहीतरी करणं. पण भारतीय जनता पार्टी पक्ष असा आहे, पहिल्यांदा देश, धर्म, राष्ट्रहित जर असेल अशा माणसांना बरोबर उमेदवारी देतो. आणि यांनी काय म्हणले आता, यांनी काय म्हणले की आमचं मनपा आमच्यातून का बरं पराभूत झालो की ह्यांच्यातले हे वेदवे असतील, निष्ठावंतांना डावलेलं असेल, त्याच्यामुळे नाहीत बोलले. ह्यांनी साहेबाच्या आठवणी पुसाय निघालते, विलासराव साहेबाच्या आठवणी पुसाय निघालते. खूप चर्चेचा मुद्दा होता. सर साहेबाच्या आठवणी जरी पुसत असतील, ज्या माणसाने एवढं केलं लातूरसाठी, लातूर एक छोटं होतं आपलं, काय झालं नसतं. आता म्हणून झालं आमच्या मित्रांनी जे सांगितलं आठवणी पुसायचा, ही सगळ्यामध्ये हे काँग्रेसचा जर सगळ्यात कीड लागली असेल तर फेक नेरेटिव्हचा. आमचे जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जे चव्हाण साहेब होते
की त्यांना असं सांगायचं होतं की साहेबांच्या आठवणी म्हणजे येऊ देणार नाहीत, म्हणजे आम्ही एवढा विकास करू की ज्या काही विलासराव देशमुख साहेबांनी विकास केला त्याच्यापेक्षा जास्त विकास करू, त्यामुळे देशमुख साहेबांची आठवण येऊ देणार नाहीत, एवढा विकास करू असं त्यांना बोलायचं होतं. पण या फेक निरेटिव्हच्या माध्यमातून साहेबांना त्यांनी चव्हाण साहेबाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आपण पाहू शकतो की या ठिकाणी लातूर महानगरपालिकेमध्ये जो भावनिक पद्धतीचा मुद्दा झाला होता आणि ज्यामुळं संपूर्ण लातूर महानगरपालिकेचं वातावरण त्यामुळं चेंज झालेलं होतं. तर तशा प्रकारे कुठतरी येणाऱ्या काळामध्ये भाजपमधले जे वाद चालू आहेत त्यांना आवरण्याची गरज असल्याचं सुद्धा या ठिकाणी बोललं जातं. हां, मनपाचा जे आपला विजय आहे ते सगळे कार्यकर्ते निष्ठा सगळ्याचं कष्ट घेतलं सगळ्यांनी. त्यासोबत वंचितनं जे केलं आमच्यासाठी, वंचित आमच्या सोबत आहे, ग्रामीणमध्ये पण आहे, शहरात पण होती, त्याच्यामुळे आमचा विजय जास्त सुकर झाला. बरं, लातूर शहर महानगरपालिकाचा जो निकाल आला त्याचा प्रभाव लातूर ग्रामीणच्या जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांवर पडणार आहे? हां, पडणार की 100% पडणार. वंचित आणि काँग्रेस असं आहे सोबत. वंचित काँग्रेस युतीचा जो प्रयोग आहे यशस्वी होणार? हो, होणार. झाला की बघितला की तुम्ही आता इथं पण होणार तेच. हे भाजपच्याने किती व्याज उडले आपण, काहीच फरक पडत नाही आता.